येळकोट येळकोट सदानंदाचा। वटवृक्ष जो आहे ती खूप पॉवरफुल जागा आहे। बोला स्वामी समर्थ महाराज की जय। आई तुझा भवानीचा उदो उदो जय सिद्धरामेश्वर। बोला पंढरीनाथ भगवान की जय। आणि येळकोट येळकोट जय मल्हार। आता तुम्ही म्हणणार काय एकत्र कशी नावं आठवली प्रत्येक देवांची? टेन्शन घेऊ नका। जी जी आपण नावं घेतली आहेत सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील त्या ठिकाणी आपण भेट देणार बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यातर्फे फक्त आणि फक्त 7,500 रुपयांमध्ये। मंडळी विचार करा, 8 देवदर्शन तेही बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यातर्फे फक्त आणि फक्त 7,500 रुपयात आपण भेट देणार। आणि याच पॅकेज मध्ये राहण्याची खाण्याची उत्तम सोयीसुविधा सोबत अनलिमिटेड पाणी बॉटल आणि जेवण देखील। एकूण 4 दिवसाचा प्रवास आहे आपला। 24, 25, 26, 27 एप्रिल म्हणजे 25, 26, 27 या 3 दिवशी आपण दर्शन घेणार। तर ते कोणकोणते असतील त्याची माहिती संपूर्ण देईल, पण त्याआधी आपल्याला जावं लागेल कुठे? थेट जोगेश्वरी रामवाडीला, कारण तेथूनच आपली बस सुटणार थेट सोलापूर पुणेसाठी। काय मग मंडळी, या 7,500 रुपयांमध्ये कोणकोणते देवदर्शन होणार, त्यासोबत चहा नाश्ते जेवणाची काय काय सोयीसुविधा असेल, संपूर्ण माहिती बघायची आहे ना, आणि सोबत देवदर्शन, तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। पण त्याआधी जे कोणी व्हिडिओ बघणार आहेत अंधेरी, बोरिवली, मुलुंड, भांडूप, ऑब्विसली मुंबई भागातून, मग बघतास काय कमेंट करा। वाजले 5:15, 8:30 पर्यंत पोहोचायचं आहे, त्यामुळे एलबीएस रोडचं ट्रॅफिक लक्षात घेता लवकरच निघू 5:30 पावणे 6ला। नशीब संध्याकाळी लवकर बाहेर पडलो घरातून, कारण गांधीनगर पुढे मग दुर्गा माता मंदिर या ठिकाणी जो ट्रॅफिक लागतं भयानक न सुटणार आहे। संध्याकाळी घरून निघालो ठीक 5:30ला संध्याकाळी, आणि 469 बस पकडून पोहोचलो या ठिकाणी ठीक संध्याकाळी 7:30ला। 8:30 पोहोचणार टायमिंग होता, 9ची बस आहे। आणि ज्या ठिकाणी मी आलोय बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे सर्व तुषार दादा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। मला वाटतं आपलं 1 वर्षापासून प्लॅनिंग सुरू आहे। हा 1 वर्ष झालं, भूषण बंधूंना वेळ नाहीये पण बरं झालं। जेजुरी सोलापूर हा देवदर्शन हे जे आहे जेजुरी सोलापूर हे आम्ही नवीन वर्षाला चालू केलंय आणि खूप सुंदर उपक्रम आहे। टोटल 8 मंदिरांना आपण भेटणार आहोत। नक्कीच नक्कीच खूप उत्सुकता आहे भेट देण्यासाठी, आणि माझी प्रथमच जेजुरी या ठिकाणी भेट होते। अरे हा, आम्ही नशीबवान म्हणजे नाही आम्ही पण हो। धन्यवाद धन्यवाद, रामकृष्ण हरी। आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या ट्रिपमध्ये जेवण, नाश्ता प्लस पाणी वगैरे खाऊ सर्व काही तुम्हाला या ठिकाणी यांच्यातर्फे प्रोव्हाइड केले जाईल, तेही अनलिमिटेड। हा स्वतःहून बोलल्या बघा, स्वतःहून बोलले अनलिमिटेड। पूर्ण मुंबईकरांना माहिती आहे बालाजी टूर्स मध्ये चहा नाश्ता जेवण बिस्लरी सगळं काही अनलिमिटेडच असतं। वा, मग ताव मारू कसं आमका। बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यातर्फे लगातार 4 दिवस म्हणजे 24 रात्र 25, 26, 27 याचा अर्थ की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या 4थ्या आठवड्यात म्हणजे 4थ्या शनिवारी सलग 3 दिवस 2 रात्र तुम्हाला सोलापूर आणि जेजुरी देवदर्शन करता येईल, ज्यामध्ये 8 देवस्थानं। पहिलं अक्कलकोट स्वामी समर्थ, तुळजापूरचे तुळजाई भवानी, सोलापूरचे सिद्धरामेश्वर, पंढरपूरचे विठ्ठल रखुमाई, पुढे मंगळवेढाचे श्री रिद्धिसिद्धी महागणपती, मग पुण्याला येत जेजुरीचा खंडोबा, त्यानंतर नारायणपूरचा एकमुखी दत्त आणि प्रतिबालाजी, असे लगातार 8 देवदर्शन होणार, ज्यापैकी 5 सोलापूरचे आणि उर्वरित 3 पुण्यातले। काय मग मंडळी, सर्वजण तयार आहेत की नाही लगातार 4 दिवस देवदर्शन करण्यासाठी? तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कारण आजच्या प्रवासामध्ये संपूर्ण माहितीचा प्रवास होईल। कदाचित आजचा आपला व्हिडिओ मोठा होऊ शकल्यामुळे पार्ट 1 होईल, पण पार्ट 2 मध्ये जेजुरीचा खंडोबा, पुढे मग नारायणपूरचं एकमुखी दत्त आणि मग प्रतिबालाजीचे दर्शन करत आपल्या व्हिडिओची सांगता होईल, म्हणजे आपल्या प्रवासाची पूर्णपणे सांगता होईल। रात्री 27 एप्रिलला ठीक 9 वाजता, दिनांक 24 एप्रिल 2025ला रात्री 9 वाजता आपली बस रवाना होईल जोगेश्वरीच्या रामवाडी येथून। यांचा हाच मेन ओरिजिन पॉइंट आणि डेस्टिनेशन पॉइंट हा। तर आपल्या बसचा मार्ग कसा असेल आजचा? मुंबईवरून डायरेक्ट आपण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे मार्गे पुणे, पुण्यातून पुढे पंढरपूर, त्यानंतर पंढरपूरमधली 2 देवस्थानं करणार आहोत, एक विठ्ठल रुक्मिणी, त्यानंतर मंगळवेढ्यातील श्री रिद्धिसिद्धी महागणपती खूप सुंदर आहे। त्यानंतर सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आणि तुळजापूरची आई भवानी
त्यानंतर तिसऱ्या दिवशी जेजुरीचा खंडोबा, एकमुखी दत्त नारायणपूरमधील आणि सगळ्यात शेवटचं आणि 8वं मंदिर म्हणजे पुण्यातील प्रतिबालाजी. शिस्तबद्ध नियोजनबद्ध हा उपक्रम राबवलेला आहे बालाजी टूर्स तर्फे. तुम्हाला पण या उपक्रमाची माहिती पाहिजे असेल तर बालाजी टूर्सला संपर्क करा. रामकृष्ण हरी. नक्की रामकृष्ण हरी. धन्यवाद. खूप छान माहिती सांगितली आणि त्यांच्या या नियोजनाप्रमाणे आपले पुढचे सगळे देवदर्शन होणार आहे. सेवेत तडजोड नाही. सेवेत तडजोड नाही. आपली बस सुटायला अजून बराचसा वेळ आहे, म्हणजे ठीक रात्री 9 वाजता. आतमधून बसचा असा काही पूर्ण इंटरव्ह्यू, 2x2 पुशबॅक सीट आहेत आणि बस संपूर्ण AC आहे. एकूण 50 सीटांची गाडी, म्हणजे ॲट अ टाइम 50 माणसं या बसने प्रवास करू शकतात. आज काय आपल्याला बसची माहिती किंवा बसचं व्हिडिओ नाही बनवायचं आहे, जो काय बनवायचं तो देवदर्शन आणि त्याच्याबद्दल माहिती देण्यात येईल. पण त्या अगोदर आपले तुषार दादा श्रीफळ देत पूजा वगैरे करतील आणि मग बस रवाना होईल थेट सोलापूरला. पैकी सध्या तरी 10 प्रवासी वर्ग आले आहेत. तर बाकीचे पिकअप पॉईंट पुढे पुढे पवई, कांजूरमार्ग, भांडूप पंपिंग आणि असं करत करत आपली गाडी जाईल थेट कळंबोली आणि मग यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग पकडत थेट पुणे, सासवड, जेजुरी, नीरा, फलटण करत पहिलं देवदर्शन होईल ते पंढरपूरला विठू माऊलीचे. बोलता बोलता गाडी कधी पोहोचली श्याम तलावला कळलंच नाही आणि याच ठिकाणी आहे इच्छापूर्ती गणेश मंदिर. तर गणपती बाप्पांच्या नामस्मरणाने आपल्या पुढच्या या देवदर्शन प्रवासाला सुरुवात करूया. मला गणपती बाप्पा मोरया. बालाजी टूर ट्रॅव्हल तर्फे फक्त 7,500 रुपयांमध्ये सोलापूर जेजुरी दर्शन करता येणार. दिनांक 24 एप्रिल रात्री 9 वाजता बस रवाना झाली जोगेश्वरी रामवाडीवरून सोलापूरसाठी. एकूण 45 प्रवासी वर्ग. पिकअप पॉइंट घाटकोपर, पवई, विक्रोळी, सानपाडा, भांडूप पंपिंग, नेरूर, जुईनगर. मंडळी, सुरुवातीलाच प्रवासी वर्गांना वेलकम ड्रिंक म्हणून घरगुती कोकम सरबत आणि समोसा नाश्ता देत जंगी स्वागत करण्यात आले. कळंबोलीनंतर सर्व प्रवासी वर्गांना एक किट देण्यात आली, ज्यामध्ये कोलगेट, 2 साबण, 3 शॅम्पू, तेल आणि ID कार्ड. आपल्या प्रवासाचा मार्ग मुंबई पुणे एक्सप्रेसवे नंतर कात्रज पुढे सासवड, जेजुरी, फलटण करत थेट पंढरपूरसाठी रवाना होईल. वाजले मध्यरात्रीचे 12:30. लोकेशन खालापूर टोल नाका. या ठिकाणी आपली गाडी थांबली आहे वॉशरूम ब्रेकसाठी आणि म्हणलं त्यासोबत गरमागरम एक चहा होऊन जाऊ दे. जेवणार तर काहीच नाही, कारण रामवाडीवर निघाल्यानंतर वेलकम ड्रिंक म्हणून कोकम सरबत दिला, त्यानंतर गरमागरम 2 सामोसे आणि मग कळंबोलीनंतर सर्व प्रवासी ऑनबोर्ड झाले. प्रत्येकाला किट देण्यात आली, ज्यामध्ये आयडेंटिटी कार्ड, शॅम्पू, अंघोळीचं साबण, तेल आणि कोलगेट. तर असे काही मंडळी पहिल्याच दिवशी तुम्हाला दिली जाते वेलकम सर्व्हिस. आपल्या बसचे बरेचसे प्रवासी गेले आहेत नाश्ता जेवण करण्यासाठी आणि समोर आपली बस माणिक कंपनीची मर्सिडीज बेंज AC 2x2 कॉम्बिनेशन. उद्या सकाळी पंढरपूर मध्ये जाणार आहोत आधी आणि पंढरपूर मध्ये आपण पूर्ण दिवस राहत असतो. उद्याचा दिवस म्हणजे शुक्रवारचा दिवस, पण उद्याचा प्लॅन चेंज केलेला आपण. उद्या आपण पंढरपूर मध्ये थांबणार नाहीये, कारण की परवा स्वामींची पुण्यतिथी आहे. दर्शनाला 4-4, 5-5 तास लाईन लागते. ओके, त्यामुळे कुणालाही त्रास होऊ नये म्हणून आपण उद्या अक्कलकोटला सकाळी जाणार आहोत. पंढरपूरमध्ये आंघोळ वगैरे केल्यानंतर उद्या आपण जिथे राहतोय ना, विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास, तिकडे आपण 2 दिवस आहोत. तर ज्यांनी सेपरेट रूम घेतलेले आहेत त्यांनी खूप जणांचे प्रश्न होते की उद्याचा दिवस पंढरपूरमध्ये, मग परवा कधी, परवा कुठे? तर दोन्ही दिवस एकाच ठिकाणी एकाच रूमवर सगळेजण राहणार आहोत. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट, उद्या आपण आंघोळ करायची, नाश्ता करायचा, पुन्हा बसमध्ये बसून अक्कलकोटला जायचंय. तिथून तुळजापूर, सिद्धरामेश्वर आणि पंढरपूरमध्ये उद्या रात्री पुन्हा यायचं आपल्याला.
शुभ सकाळ मंडळी. आज दिनांक 25 एप्रिल 2025 पंढरपूरला आम्ही पोचलेलो आहोत. काल रात्री पुण्यानंतर जो प्रवास झाला एकदम नादखुळा, पण हा घाटामध्ये जे काही ट्रॅफिक मिळालं मला मरो झोपून घेऊ, कारण आज दिवसभर पूर्ण फिरायचं आहे. कोणती कोणती ठिकाणं? अक्कलकोट स्वामी समर्थम, तुळजापूरची तुळजाभवानी आणि नंतर मग सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर अर्थातच सिद्धरामेश्वर या 3 ठिकाणी भेट देणार. ॲक्च्युली आज प्रोग्राम होता पंढरपूरला विठ्ठलरायाचं दर्शन घेऊन, परंतु उद्या आहे 26 एप्रिल म्हणजे स्वामी समर्थांची पुण्यतिथी आणि या दिवशी भयानक प्रचंड गर्दी असणार आणि त्या गर्दीचा अंदाज घेत आज आम्ही दर्शन करणार अक्कलकोट, तुळजापूर, सिद्धरामेश्वर करत उद्या शनिवारी 26 एप्रिलला पूर्ण दिवसभर पंढरपूर आणि मंगळवेढ्याचे रिद्धिसिद्धी महागणपती आणि मग रविवारी पुण्यातील जे तीर्थक्षेत्र आहेत 3 त्यांचे देवदर्शन करून मग आपल्या प्रवासाची पूर्ण सांगता होणार. पंढरपूर मुख्य मंदिरापासून 2.5 ते 3 किलोमीटरवरती विठ्ठल रखुमाई भक्तनिवास आहे आणि त्याच्या पलीकडे गजानन महाराज भक्तनिवास. त्या ठिकाणी सहसा रूम मिळत नाही आणि ह्या ठिकाणी देखील, परंतु बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यातर्फे या ठिकाणी स्पेशल राहण्याची सोयीसुविधा आहे. फक्त 4 किंवा 6 मेंबरची फॅमिली असेल तुम्हाला सेपरेट रूम दिलं जाईल. बाकी जे कोणी सिंगल आहेत त्यांना डॉर्मेटरी बेड. माझ्यासोबत अजून 7 आपले भाविक आहेत. तयारी सुरू आहे आता, कारण आम्हाला टायमिंगच्या हिशोबाने चालायला लागेल. इथं उशीर केला मग रात्री परतीच्या प्रवासाला देखील उशीर होऊन जाईल. आणि सांगितल्याप्रमाणे बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यातर्फे तुम्हाला राहण्यासाठी खाण्यासाठी काही टेन्शन घ्यायचं नाही. अनलिमिटेड खा, बिंदासपणे खा. वाजले सकाळचे 9. आम्ही या ठिकाणी 7:30ला पोहोचलो. प्रत्येकाला रूम देऊन प्रत्येकाला डॉर्मेटरी हॉल देत फ्रेश होऊन पटकन निघायचं आहे सकाळी 9:30 पर्यंत. आधी पोटभर नाश्ता करू आणि ह्या भक्तिनस मध्ये देखील आहे वृंदावन रेस्टॉरंट, त्यामुळे काही टेन्शन नाही. नमस्कार, राम कृष्ण हरी. झाली चला नाश्ता केला तुम्ही? नाही, नाश्ता करायला चाललोय. चला करून घ्या. या मंडळी नाश्ता करायला या, पोटभर नाश्ता करू. आणि हा नाश्ता लिमिटेड नसून अनलिमिटेड आहे, किती पण खा पण पोटभर खा. पंढरपूर इथे राहणाऱ्या स्थानिक लोकांची घरं बघ कशी आहेत, सगळे ओपन डेक मध्ये विट्यांची घरं. नाश्ता वगैरे करून सर्वांना सूचना देत आपली आता अक्कलकोट प्रवासाला सुरुवात झाली आहे. ठीक सकाळी 10:30 वाजता. आता तिथून मग अक्कलकोट, पुढे तुळजापूर आणि मग सिद्धरामेश्वर. रात्री यायला किती उशीर लागतोय ते पुढे कळेलच. आणि आपला आजचा जो स्टे आहे रात्रीचा तो याच ठिकाणी, कुठे? विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवासमध्ये. श्री स्वामी समर्थ. हे शमी विघ्नेश गणेश मंदिर आहे, बरोबर? हे बघा समोर आहे ना अक्कलकोटचं अन्नछत्र आहे. आपल्याला लाईन वगैरे लावायची नाहीये, 3 तास लाईन असते अन्नछत्र मध्ये. आधी आपल्याला वटवृक्ष मंदिर आहे ना स्वामींचं, तिथे सगळ्यांना एकत्र दर्शनाला जायचं आहे. तिथे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला डायरेक्ट VIP अन्नछत्राचा गेट आहे, तिथे मी दाखवेन तुम्हाला. तिथे मी स्वतः उभा आहे, तुमच्या सगळ्यांना आतमध्ये सोडेल. अन्नछत्रमध्ये महाप्रसाद घ्यायचा आहे. सेकंड म्हणजे पहिल्यांदा वटवृक्ष मंदिर, नंतर अन्नछत्र महाप्रसाद घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही आजूबाजूची मंदिरं किंवा शॉपिंग करू शकता. 1 वाजला, बरोबर? दर्शन आपलं 5 ते 10 मिनिटातच होणार आहे. 1, 2 ते 2:30 पर्यंत आपल्याला इथून निघायचंय, तुळजापूरला जायचंय. कळालं सर्वांना? कोणाला काही डाऊट असेल, प्रॉब्लेम असेल दर्शन वगैरे घेताना, वटवृक्ष मंदिरामध्ये आपण सगळे एकत्र असणार. त्यानंतर अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज दत्तगुरूंचा अवतार आहे. का वटवृक्ष मंदिर हे आहे ना, वटवृक्ष जो आहे ती खूप पॉवरफुल जागा आहे. गाणगापूरला किती जण गेले? कोणच नाही. ती पण खूप पॉवरफुल जागा आहे. ही पण खूप पॉवरफुल जागा आहे. मंदिरात गेल्यानंतर आवर्जून सगळ्यांनी कमीत कमी 5 मिनिटं तरी नामस्मरण करा. खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग जागा आहे वटवृक्ष मंदिर. त्यानंतर मग बाहेर या. बाहेर येताना गेटवर सर्व आपला स्टाफ असणार आहे तुम्हाला गाईड करायला. ओके. स्वागतम सुस्वागतम. गुरु दत्तात्रयांचे 3रे पूर्ण अवतार मानले जाणाऱ्या स्वामी समर्थांच्या पुण्यनगरी श्री क्षेत्र अक्कलकोट या ठिकाणी बरोबर सकाळी 10:30ला रवाना झालो होतो पण पंढरपूरवरून. आणि या ठिकाणी पोहोचलो ठीक दुपारी 1 वाजता. आणि बघू शकता माझ्या डोक्यावरती बालाजी टूर्स यांच्यातर्फे मिळाली ही कॅब, जेणेकरून लोकांना भर उन्हाचा त्रास होणार नाही. हे बघा सगळ्यांनी जी हॅट घातली आहेत बालाजी टूर्स, सगळी आमची मंडळी, एकूण 50 माणसं आहेत.
आणि हे दोघं सुद्धा. तुषार दादांच्या छान मार्गदर्शनाने सर्व भक्तांना 10 मिनिटांमध्ये स्वामी समर्थांचे दर्शन होत ध्यान देखील करता आले आणि त्यासोबत डायरेक्ट प्रवेश देत महाप्रसादाचा लाभ घेता आला. स्वामी समर्थ महाराज की जय. ठीक दुपारी 2:50 रवाना होतो आपण अक्कलकोटवरून ते 70 किलोमीटरच्या प्रवासाला. नेक्स्ट देवदर्शन लोकेशन तुळजापूर. 10 मिनिटाच्या देवदर्शन करून महाप्रसाद घेत आणि थोडीफार शॉपिंग वगैरे करत आपली गाडी रवाना होते तुळजापूरला. अक्कलकोट ते तुळजापूर एकूण प्रवासाचे अंतर 65 ते 70 किलोमीटर. जेवण खाऊन प्रवासी वर्गांना निद्रा लागली आणि ढगाळ वातावरण कधी तयार झाले तर त्याकाच ठाऊक. जे जेजुरी सोलापूर देवदर्शन चालू आहे ना आपलं, त्यातलं दुसऱ्या मंदिराच्या इथे आलो आपण तुळजापूरला आई भवानीच्या दर्शनाला. बरोबर, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतो सर्वांना. त्याच्या बाजूला भारत पेट्रोलियम आहे. इथून आपल्याला राईट मारून सरळ जायचंय, डायरेक्ट मंदिराच्या इथे जाणार आहे. कोणीही लेफ्ट साईड राईट साईड कुठेही टाइमपास करायचा नाही. आधी डायरेक्ट जायचंय, दर्शनाचा पास घ्यायचा आहे. चेहरा स्कॅन होणार, त्यांना 200 रुपये द्यायचे, पास घ्यायचा आहे. त्याच्या बाजूला चप्पलचं स्टँड आहे आणि त्याच्याच बाजूला बाथरूम पण आहे. दुपारी 2:45 वाजता रवाना होत अक्कलकोट पासून ठीक संध्याकाळी 4:30ला पोहोचलो आपण तुळजापूरला. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी. बोला आई रजा उदो उदो. मंदिरामध्ये जाऊन तुळजाभवानीचे दर्शन करू. आज शक्यतो आपलं दर्शन होणार आहे पास घेऊन, कारण डायरेक्ट रांग लावून दर्शन करायला गेलो तर भाई 3 ते 4 तास पाहिजे आणि वेळेचं बंधन. त्यामुळे 200 रुपयाचा पास काढून आपला चेहरा स्कॅन करत देवदर्शन होणार. पण हे 200 रुपये तुमच्या 7,500 रुपयामध्ये इन्क्लूड नाही, ते एक्सक्लुडेड आहे फक्त तुळजापूर आणि जेजुरीसाठी. कारण या 2 ठिकाणी तुफानी गर्दी असते भाविकांची. त्यामुळे वेळेचं महत्व लक्षात घेता 200 रुपये पास देऊन तुम्हाला दर्शन करावं लागेल फक्त तुळजापूर आणि जेजुरी गडावर. आणि अतिशय महत्वाचं, बालाजी टूर्स यांनी खास महिलांसाठी अर्धा डझन बांगड्यांची सोयसुविधा केली आहे. का आपल्या काय सोयसुविधा नाही. अशा प्रकारे मंडळी बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स येणाऱ्या प्रत्येक प्रवासी वर्गाला काही ना काहीतरी सरप्राईज देतेच. उद्या सुद्धा आहे आपल्याला, जेव्हा आपण जाऊ पंढरपूर विठुरायाच्या दर्शनासाठी. जे काय असेल ते तुम्हाला माहिती दिली जाईल, पण त्यासाठी तुमका काय करूचा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघूत राहायचा. आधी आपण दर्शन घेऊ आई तुळजाभवानीचे. पहिल्यांदाच तुळजापूर मंदिरात येऊन तुळजाभवानी देवीचे 5 ते 10 मिनिटात दर्शन झाले, ते सुद्धा मनसोक्त. या ठिकाणी गोंधळ पूजा सुरू आहे, संबळ वाजणं सुरू आहे आणि वरती आभाळ भरून आलंय. कारण तुळजापूरच्या अलीकडे पाऊस बेसुमार पडतोय, बघू शकता. आभाळ सगळं भरून आलंय. मंडळी, अक्कलकोट तुळजापूरला मंदिरात जाण्या अगोदर तुषार दादांच्या काही सूचना असतातच, पण त्यासोबत मंदिराबद्दल देखील थोडक्यात माहिती दिली जाते, जेणेकरून नवीन आणि पहिल्यांदाच येणाऱ्या भाविकांना पुरेपूर याचा फायदा होतो. शांत मनसोक्त देवीचं नामस्मरण सुरू आहे आणि वरती बघा पाऊस पडेल की माहीत नाही, असं हरकत नाही. वाजले संध्याकाळचे 5:30. आतापर्यंत आपण 8 पैकी 2 देवदर्शन केले, अक्कलकोट स्वामी समर्थ आणि तुळजापूर, आणि तुळजापूरची आई तुळजाभवानी. येथून आता आपलं जायचं थेट सोलापूरचे ग्रामदैवत
सिद्धरामेश्वरच्या दर्शनाला आणि तिथून मग रात्री जेवण करायचं आणि जेवण सुद्धा हॉटेलमध्ये. पैसे द्यायची गरज नाही. आपल्या 7,500 पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे बालाजी टूर्स यांच्यातर्फे. होते कणकवलीचे माधव बघा बसले एक्झिट बोर्डाच्या साईडला. कणकवली घोडकेचे माधव. नशीब जास्त वेळ मंदिराच्या परिसरात राहिलो नाही. राहिलो असतो 100% भिजलो असतो. मला पण म्हणून यासाठी मी थांबलेलो. मी काढला असता पण तू माझ्या जागेवर बसलो. सायंकाळी 7:30 वाजता थंडगार वारा सुटलेला आणि त्यातच मनसोक्त सिद्धरामेश्वरांचे दर्शन, समाधी दर्शन करून 10 ते 15 मिनिटे शांत बसून ध्यान देखील करता आले. संध्याकाळचे 7:30 वाजले आणि आपण पोचलो सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये. आणि मंदिराचा परिसर बघा. हा 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 इथून हालायची इच्छा होत नाही. का बोलता राव. हे आपले आजचे माझ्यासोबत भाविक. नाव आपलं माऊली देवा. देवा आडनाव फड. तुमचं गावाने बोलले की गाव नांदेड सॉरी परळी. माफ करा बीडचे. देवदर्शन म्हणलं हे तिसरं मंदिर. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर. जे सिद्धेश्वर महाराज होते ना त्यांनी संपूर्ण सोलापूरमध्ये 68 लिंग स्थापन केलेले आहे. आतमध्ये जागृत समाधी आहे सिद्धेश्वरांची. जागृत त्याच्याबरोबर फोटो घ्यायचा नाहीये. त्याचा फोटो घेऊ शकता, त्याच्याबरोबर फोटो नाही घ्यायचा. बाजूलाच मंदिर आहे. ते काय करायचे सोलापूरचं एक ग्रामदैवत आहे. ओके. संपूर्ण चारी साईडने तलाव आहे. तलावाच्या आसपास वगैरे कोणी जाऊ नका. दुसरी गोष्ट समाधी बरोबर फोटो घेऊ नका. आणि आतमध्ये गेल्यावर मंदिरात दर्शन वगैरे घ्या, फोटोग्राफी वगैरे करा. आतमध्ये वॉशरूम वगैरे आहे. इथून निघाल्यानंतर 1 तासावर भोजन समारंभाचा कार्यक्रम आहे आणि मग पंढरपूरमध्ये. ओके. ओम नमः शिवाय. बालाजी टूरचे मालक तुषार दादा यांनी आयोजित केलेल्या या देवदर्शन प्रवासात खाण्याची तर उत्तमच सोय केली. आणि ज्यांच्याकडून हा खाऊ दिला जातो ते फक्त मराठी माणसाकडूनच. मग ते सरबत असो, हॉटेलचे जेवण किंवा नाश्ता इत्यादी काही. शुभ सकाळ मंडळी. आज दिनांक 26 एप्रिल 2025. कालचा पूर्ण दिवसभर अक्कलकोट स्वामी समर्थम, पुढे मग तुळजापूरची तुळजाभवानी देवी आणि मग सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांचे दर्शन करून रात्री जेवण केलं आणि 12 वाजता झोप झाली. आता पुन्हा सकाळी 10 वाजता निघतो थेट पंढरपूर विठू माऊलीच्या दर्शनासाठी. बोला पंढरीनाथ भगवान की जय. मस्तपैकी गरमागरम मिसळ पाव खाऊन सर्वांना पेटे बांधत. ओ तुम्ही पेटो ना बांधलास. बरं बरं बरं. तुमची डोंबिवली फास्ट गेली वाटतं. गेली हरकत नाही. सकाळ सकाळी पहिलं मिळालं सरप्राईज ते म्हणजे बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यातर्फे ही पिशवी. मस्त जाड क्वालिटी चांगली आहे. काय हो बरोबर ना. बाजारात भेटली शेवटी. बाजार भरू
हा राशन बोल, हरकत नाही. बोला पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल रुक्मिणी भक्तिनिवास पासून मुख्य मंदिर पहिला आपण जाणार आधी चंद्रभागेत तिरी भक्त पुंडलिका दर्शन करून थेट विठुरायाचे दर्शन. इथे सुद्धा पदस्पर्श मुखदर्शन होणार नाही, कारण पूर्ण दिवस आहे आपल्याकडे आजचा, तर मुखदर्शन नाही, डायरेक्ट पदस्पर्श. तर आपल्या महाराष्ट्रातलं असं एकमेव देवस्थान जिथे साक्षात देवाला हात लावून दर्शन मिळतं, आणि ते म्हणजे विठ्ठलाचे, अर्थातच श्रीकृष्ण. मुख्य भक्तनिवास मधून मंदिरापर्यंत जायला रिक्षा केलेल्या आहेत. 2.5 किलोमीटर अंतर आहे, आणि ह्या रिक्षा देखील त्यांच्यातर्फे. चक्क 2.5 तास रांगेमध्ये उभे राहून विठ्ठल रखुमाईचे दर्शन झाले. आजूबाजूचा परिसर फिरत दुपारी राजभोगमध्ये येऊन राजभोग थाळीचा लाभ घेता आला, आणि अक्कलकोट, तुळजापूर, सिद्धरामेश्वर, पंढरपूर दर्शन प्रवास झाले. अजून एक आहे ते म्हणजे मंगळवेढ्यातील श्री रिद्धी सिद्धी महागणपती. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू. तर मंडळी आतापर्यंत आपण बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यातर्फे 4 देवदर्शनं केली. अक्कलकोट, तुळजापूर, सिद्धरामेश्वर, आणि आज दिनांक 26 एप्रिल 2025ला ठीक 2 ते 2.5 तास रांगेमध्ये उभं राहून केले पांडुरंग विठू माऊलीचे दर्शन. या अगोदर सगळे मी मुखदर्शन करायचो, पण आज पहिल्यांदा चरणस्पर्श दर्शनाचा अनुभव मिळाला, आणि हा अनुभव सगळ्यात वेगळा, कारण हे असं एकमेव देवस्थान जे ते साक्षात आपल्याला त्याला हात लावता येतो. बाकी बघा कुठल्याही देवस्थानाला हात लावता येत नाही, फक्त पांडुरंग सोडला तर, कारण तो सर्वांना एक समान नजरेसमोर बघतो. त्याच्यासमोर ना कोणी श्रीमंत ना कोणी गरीब, जे कोणी असतील सगळे समान, आणि त्यामुळे आपल्याला साक्षात चरण स्पर्श त्यांच्या चरणांना हात ठेवून माथं टेकून दर्शन घेता येतं. असो देवदर्शन होतच राहणार, कारण आपली ट्रिप त्यासाठीच आहे. बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, आणि लाईक नक्कीच करा. आता संध्याकाळी 6:30 वाजता ठीक नाश्ता करून आम्ही रवाना होऊ मंगळवेढा श्री रिद्धी सिद्धी महागणपती देवदर्शनासाठी, आणि मग संध्याकाळी या ठिकाणी येऊन म्हणजे श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास मध्ये आज रात्री जेवण करत उद्या पहाटे रवाना होऊ थेट पुण्यासाठी. सोन्याची जेजुरी, नारायणपूर आणि प्रतिबालाजी. पुढच्या होणाऱ्या प्रवासाबद्दल माहिती देईन, पण कधी पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया इथेच. लवकरच भेटूया बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांनी नियोजन केलेला सोलापूर पुणे देवदर्शन भाग 2 सोबत. आता थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच. व्हिडिओ आवडल्यास तुमका काय करूचा लाईक करा, सर्वांका शेअर करा. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक तुषार दादा. भेटूया मंडळी आता भाग 2 मध्ये. तोपर्यंत काय करूचा भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.